एक बीट घेऊ आपण आज थोडी थेरी पार्ट राहिली याच्यामध्ये तर बघा बीटचं नाव आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स याच्यामध्ये सुद्धा दोन फॉर्म आहेत एक म्हणल्यावर वेक्टर फॉर्म आणि एक म्हणल्यावर कार्टेशियन फॉर्म तर बघा जर लवकर ऍडमिट व्हा सगळ्यांनी मला मध्ये मध्ये जावं लागते फास्ट व्हा जरा लवकर जॉईन करा तर बघा आता प्लेन एका म्हणजे आपल्याला काढायचा प्लेनची इक्वेशन जे की दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून पास आहे तर एक प्लेन असा और ये एक प्लेन ठीक है तो दोनों के इंटरसेक्शन में से पास होने वाला तीसरा प्लेन वी आर इंटरसेक्टिंग फ्रॉम द इक्वेशन ऑफ दैट प्लेन व्हिच आर पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ दिस टू प्लेन है ना दो प्लेन के इंटरसेक्शन पे ये जो तीसरा प्लेन है वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दैट प्लेन व्हेरी इजीली तर याच्यामध्ये काय करता येईल समजा या प्लेनची इक्वेशन आहे r बार डॉट n1 बार इज इक्वल टू d1 हा पहिला प्लेन त्यानंतर दुसरा प्लेन r बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2 हा दोन प्लेन जर असतील तर तीसरा प्लेन जे दोघांचा इंटरसेक्शन वर जे बसलेला आहे जो दोनों के इंटरसेक्शन पे बैठे वाला है ये तीसरे प्लेन की इक्वेशन वी कैन फाइंड बाय यूजिंग द फार्मूला r bar dot for any real value of lambda this one r bar dot नॉर्मल वेक्टर मध्ये n1 bar plus lambda times n2 bar is equal to distance मध्ये सुद्धा d1 plus lambda times d2 हा त्याचा फॉर्म्युला आहे पुस्तकात त्यांनी जास्त डिटेल मध्ये न जाता डायरेक्ट त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे की जर दोन प्लेनवर बसलेला तिसरा प्लेनची इक्वेशन काढायचा असेल तर यू आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट दिस वन नॉर्मल वेक्टर मध्ये n1 बार प्लस लॅम्बडा टाइम्स n2 बार इज इक्वल टू d1 प्लस लॅम्बडा टाइम्स d2 हा त्याचा वेक्टर फॉर्म त्यानंतर कार्टेशियन फॉर्म मध्ये जर पाहिलं तर समजा प्लेनची इक्वेशन अशी असेल एक प्लेन a1x b1y c1z d1 इक्वल टू 0 दूसरा प्लेन असेल a2x b2y c2z d2 इक्वल टू 0 तो कार्टेशियन फॉर्म में काढायचे असेल या प्लेन की इक्वेशन अगर से कार्टेशियन फॉर्म में निकालने का है तो फार्मूला क्या उसी प्रकार से a1x b1y c1z d1 प्लस लैम्डा टाइम्स a2x b2y c2z d2 इक्वल टू 0 तर हे दोघांचा फॉर्मूला त्याच्यामध्ये प्लेन अगर से वेक्टर फॉर्म में है तो वी कैन फाइंड बाय यूजिंग द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स का जो कि दोनों के इंटरसेक्शन पे बैठने वाला है इसके ऐसे निकालेंगे अपन ये फॉर्मूले से और दूसरा यदि प्लेन कार्टेशियन फॉर्म में है मतलब ये दो प्लेन की इक्वेशन कार्टेशियन फॉर्म में है तो तीसरे प्लेन की इक्वेशन ऐसे निकालेंगे where lambda is any parameter in that one a1x b1y c1z d1 plus lambda times a2x b2y c2z d2 equal to तो इसमें एक ही सॉल्व एग्जांपल दिया हुआ है एक एग्जांपल दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये कसं करता येईल बघा समजा दोन प्लेन आहे म्हणजे असं तुम्हाला दिलं क्वेश्चन असं दिलं समजा फाइंड बघा आता मी मनाने घेतलं क्वेश्चन त्यानंतर तुम्हाला सॉल्व करता येईल क्वेश्चन समजा असं दिलं आपल्याला फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन फाइंड द इक्वेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन which lies on the plane ये दो प्लेन पे समझो फॉर एग्जांपल 2x plus 4y plus 3z plus 5 equal to 0 and 3x minus 2y plus 4z plus 5 equal to 0 and passes through कैसे पास है 2, 1, 3 से पास है so we are interested to find out the equation of plane which lies on the intersection of these two plane ऐसी प्लेन की इक्वेशन निकालेंगे जो कि दोनों प्लेन के इंटरसेक्शन पे बैठा हुआ है मतलब कैसा फॉर एग्जांपल दिस वन ये एक प्लेन उसके बाद ये एक प्लेन ये दो प्लेन वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द थर्ड प्लेन एक ऐसा प्लेन तीसरा प्लेन जो दोनों के इंटरसेक्शन पे बैठने वाला है और इंपॉर्टेंट ये है कि ये पासेस थ्रू क्या में से पास है ये 2, 1, 3 में से तीसरा प्लेन इंटरसेक्शन ऑफ प्लेन पास है तो ये प्लेन की इक्वेशन निकालने का है
तो फॉर्मूला अपने पास है, वेरी सिंपल वन। कैसे निकालेंगे, सी एन नाउ। सबसे पहले इंटरसेक्शन ऑफ प्लेन की इक्वेशन, एक प्लेन प्लस लैम्बडा टाइम्स दूसरा प्लेन इक्वल टू 0। ये हो गया इक्वेशन नंबर 1, इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन की इक्वेशन के हिसाब से। देन आफ्टर वन, नाउ दिस प्लेन 1 इज पासेड थ्रू द पॉइंट 2, 1, 3। हा प्लेन तीसरा प्लेन जो याच्यातून पास है, पास मतलब ये जो कोऑर्डिनेट्स है ये प्लेन की इक्वेशन क्या करेंगे, सेटिस्फाई करेंगे। सेटिस्फाई मतलब सिंस इट पासेस थ्रू 2, 1, 3, तो इसमें रख देंगे x के प्लेस पे 2, सॉरी y के प्लेस पे 1 और z के प्लेस पे 3 प्लस 5 प्लस लैम्बडा टाइम्स, इसमें भी उसी प्रकार से 3 into 2 minus 2 into 1 4 into 3 plus 5 equal to 0. Now let us solve them. What happens now here? It is nothing but 4 plus lambda plus 4 plus 4 8 plus 9 and then plus 5. What happens now here? See here now. ओके, तर काय भेटेल सांगा, हा झाला 3 3 9 9 5 14 14 4 18 18 4 19, बरोबर आहे। 4 प्लस 4 8 8 आणि 9 17 17 आणि 5 किती होईल मग, 3 3 9 9 5 14 14 4 18 18 4 22, ठीक आहे। असं बघू, 4 प्लस 4 8 8 आणि 9 17 17 आणि 5 22 प्लस, आता त्याला सॉल्व करू। 6 मधून 2 गेले 4, बरोबर आहे। 6 मधून 6 प्लस 12 18 18 आणि 5 23 23 मधून 2 गेले किती, 21 21 लॅम्बडा इक्वल टू 0, बरोबर आहे। बघा 6 प्लस 12 18 18 आणि 5 23 23 मधून 2 गेले 21, तर तुम्हाला इथून लॅम्बडाची किंमत भेटली 21 लॅम्बडा इज इक्वल टू 22, तर लॅम्बडा इज इक्वल टू -22, तर लॅम्बडा इज इक्वल टू किती आलं, -22 अपॉन 21। मग पुट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इक्वेशन नंबर 1 मध्ये लॅम्बडाची किंमत ठेवायचं, तर लॅम्बडाची किंमत जर ठेवली आपण तर कसं भेटेल बघा। Here we got the equation something like to be 2x plus 4y plus 3z plus 5, लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली, -22 upon 21, 3x minus 2y plus 4z plus 5 equal to 0। मग आता याच्यामध्ये काय करायचं, हा 21 ने मल्टिप्लाय करायचा, इकडे सुद्धा इंटिग्रेशन, इथे जर मल्टिप्लाय केलं तर किती भेटणार, 42x 4 1 4 4 1 4 4 2 8, त्यानंतर किती y 3 1 3 3 2 6 z प्लस 5 आणि या सगळ्यांना 22 ने गुणाकार करायचा, ते किती भेटणार बघा, 3 2 6 3 2 6 x माइनस माइनस प्लस 22 2 44 y माइनस प्लस माइनस 4 2 8 4 2 8 z आणि माइनस पुन्हा किती 5 2 10 4 1 5 2 10 आणि 11 इक्वल टू किती 0। मग याला सॉल्व केलं तर आता काय, x मधून x मायनस करायचं, देन y ची एडिशन, z मधून z मायनस करायचं, कॉन्स्टंट मधून कॉन्स्टंट काढायचं, आणि शेवटचं जे प्लेन भेटेल इट इज युअर इंटरसेक्शन ऑफ प्लेन पासिंग थ्रू टू प्लेन्स, दोन प्लेन्स मधून पास होणारा तिसरा इंटरसेक्शन ऑफ प्लेनची इक्वेशन तुम्हाला भेटेल। एकदम सिंपल आहे। तर इंटरसेक्शन ऑफ प्लेनची किती फॉर्म्स, दोन फॉर्म। हे कोणतं फॉर्म मध्ये सांगितलं मी, कार्टेशियन फॉर्म मध्ये, पुस्तकात नाही। आता पुस्तकात एक सॉल्ड एक्झाम्पल दिलेली आहे वेक्टर फॉर्म मध्ये, ते आपण सॉल्व करू, मग तुम्हाला लक्षात येईल काय करता येईल। बघा आता आणि एक्झाम्पल दिली होती मी, मनाने घेतली होती, तर बघा आता काय आपल्याला जे आता आले ते आता जॉईन झाले त्यांच्याकडे सांगतो। आज आपला बीटा आहे, वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ प्लेन which is passing through the intersection of two planes। हे जर दोन प्लेन, एक प्लेन अल्फा एक प्लेन बीटा असेल, तर तिसरा प्लेन जे आपल्याला काढायचा, हा प्लेन हे पुढे बसलेला आहे दोघांचा इंटरसेक्शन वर, तर हा प्लेन गॅमाची इक्वेशन काढायचा। तर गॅमा म्हणजे काय, इट इज अ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स। सो हाऊ टू फाइंड दॅट वन, सी नाउ कसं करता येईल, याच्यामध्ये दोन फॉर्म, पहिला आहे त्याचा वेक्टर फॉर्म। तो वेक्टर फॉर्म काय सांगतो सांगा, एकदम सिंपल, दोन प्लेन जर असतील
r बार डॉट n1 बार इज इक्वल टू p1 किंवा पुस्तकात दिली तरी d1, r बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2. हा कोणता प्लेन? अल्फा प्लेन. आणि हा कोणता? बीटा प्लेन. आता जर गॅमा प्लेनची इक्वेशन काढायची असेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवणे एकदम सोपा आहे. काय करता येईल? तिसरा या प्लेन मध्ये सुद्धा r बार आणा, दोन्ही नॉर्मलचा कसं घ्यायचा? एक नॉर्मल प्लस लॅम्बडा टाइम्स दुसरा नॉर्मल इज इक्वल टू distance of d1 plus lambda times d2. It is a method of remembering the formula of intersection of plane which lies on the intersection of two planes alpha and beta in vector form. हा वेक्टर फॉर्म आहे. त्यानंतर मी सांगितलं की कार्टेशियन फॉर्म कसा असेल. हा प्लेनचा कार्टेशियन फॉर्म साठी दोन प्लेन घ्यावा लागेल. पुन्हा एक प्लेन a1x b1y plus c1z plus d1 equal to 0. दूसरा प्लेन a2x b2y cz plus d2 equal to 0. तर इंटरसेक्शन कसा घेता येईल? एक प्लेन a1x b1y c1z plus d1 प्लस लैम्ब्डा टाइम्स दूसरा प्लेन a2x b2y plus c2z plus d2 equal to 0. That is the formula for finding the intersection of plane which lies on the these two plane. या दोन प्लेनचा इंटरसेक्शन वर असलेला तिसरी प्लेनची इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये असा आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये असा. एक प्लेन प्लस लॅम्बडा टाइम्स दुसरा प्लेन. व्हेरी सिंपल वन. इट इज अ मेथड ऑफ फाइंडिंग द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. आता याच्यावर वेक्टर फॉर्म वर त्यांनी एक सॉल्व एक्झाम्पल दिली, ते घेऊ आणि मी याच्यावर एक आता एक्झाम्पल घेतली होती. तर सॉल्व वर एक बघू वेक्टर फॉर्म मध्ये. सीएल नाव ठीक आहे. सो सीएल नाव व्हाट वी डन हियर? सीएल नाव. Let us start this problem. The short example मध्ये काय बघा, एकच एक्झाम्पल दिली, एक्सरसाइज मध्ये तसा उल्लेख केलेला नाही. तर बघा आता कसं करता येईल. क्वेश्चन असा आहे की फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट 1, 0, 2 मध्ये पास आहे and the line of intersection of planes. दोन लाईनचा इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्याप्रमाणे करता येईल. बघा एक प्लेन आहे r बार डॉट i प्लस j प्लस k इज इक्वल टू 8 आणि दुसरा प्लेन आहे r बार डॉट 2i प्लस 3j प्लस 4k इज इक्वल टू 3. तर आपल्याला तिसरा प्लेनची इक्वेशन काढायचा जो की या दोन्ही याच्यावर बसलेला आहे. तर एकदम सिंपल करता येईल. याच्यामध्ये काय असं खास दिलेलं नाही. शॉर्ट एक्झाम्पल मध्ये देखील बघा आता हाऊ टू सॉल्व दॅट वन. इट इज व्हेरी सिंपल. तर बघून घ्या. त्याच्यामध्ये पहिला काम या दोन्ही प्लेनचा इंटरसेक्शन ऑफ प्लेन घ्यायचा. द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन इज गिवन बाय पुस्तकात शॉर्ट आहे, मी डायरेक्ट सांगतो. तर कसं r बार डॉट म्हणजे हा पहिले बघून घ्या. हा कोणता फॉर्म आहे? हा फॉर्म आहे r बार डॉट n1 बार इज इक्वल टू p1. हा कोणता फॉर्म आहे? r बार डॉट n2 बार इज इक्वल टू p2. हे दोन फॉर्म. तर व्हॉट इज द इंटरसेक्शन फॉर्म्युला? r बार डॉट n1 बार प्लस लैम्ब्डा टाइम्स n2 बार p1 प्लस लैम्ब्डा टाइम्स p2 या फिर d1 plus lambda times d2. Either d1, either d2. p1, d1, whatever may be. So r bar dot n1 bar कितना है बोलो? I plus j plus k plus lambda times n2 bar यानी 2r plus 3j plus 4k n2 bar is equal to d1. d1 means 8 plus 3 times lambda. Okay. तो इसको पहले सॉल्व करेंगे. एक वेक्टर करेंगे इसको. r बार डॉट एक वेक्टर मतलब कैसा? यहाँ पे i, यहाँ पे i वाले कोएफिशिएंट कॉमन. मतलब कैसा? i का कोएफिशिएंट 1 और 2 लैम्बडा, तो दोनों में से कॉमन निकलेगा i प्लस उसी प्रकार से j वाला. j का कोएफिशिएंट यहाँ पे 1 और यहाँ पे लेने के पश्चात 3 लैम्बडा j का कोएफिशिएंट. फिर k का कोएफिशिएंट कैलकुलेट करेंगे. ये हो गया k का कोएफिशिएंट और इज इक्वल टू 8 प्लस 3 लैम्बडा. ये एज इट इज.
ओके, ये आ गया अपना प्लेन की इक्वेशन, तीसरा प्लेन की इक्वेशन. बट तीसरा प्लेन जे आहे तो 1,0,2 मधून पास है. ओके, कंडीशन क्या है देखो, हिंदी में बोलना है यहाँ पे. 1 मिनट. So what is the condition here? Condition is that here this plane, the third plane is passing through the point 1,0,2. इसमें से पास है. तो इसमें से पास है तो कार्टेशियन फॉर्म में कंडीशन ये थी, a1x b1y c1z plus d1 plus lambda times a2x plus b2y plus c2z d2 equal to 0. तो कार्टेशियन फॉर्म मध्ये प्लेन जर एखादा पॉइंट मध्ये पास होत होतो तर आपण तो x च्या जागी y च्या जागी z च्या जागी, इथे सुद्धा x च्या जागी y च्या जागी z च्या जागी ठेवत होतो. पण आता वेक्टर फॉर्म मध्ये हा प्लेन 102 मधून पास आहे, तर या ठिकाणी आपल्याला ठेवायला x y आहे का याच्यामध्ये नाही. तर यामध्ये काय करता येईल ते लक्षात घ्या. 1 मिनिट. तर इन दैट वे here as the plane is passes through 1,0,2, so जसा हा प्लेन 1,0,2 मधून पास आहे, आपल्याला काय करता येईल याच्यातून आपल्याला माहिती आहे r बार म्हणजे काय, r बार म्हणजे काय, टेक r बार इज इक्वल टू अल्फा सांगायलो, r बार इज नथिंग बट xi yj zk. बरोबर आहे की नाही. आपण जे प्लेन मध्ये एक मनाचा पॉइंट घेतो ना, पॉइंट P, याचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू r घेतो आणि हे r म्हणजे तुमचा r बार आणि हे याचे कोऑर्डिनेट्स काय असतात नेहमी x y z. त्यामुळे r बार जर आला तर किती भेटणार xi yj आणि zk. तर पहिला काम हा r बारच्या जागी xi yj zk घ्यायचा, कारण प्लेन 102 मधून पास आहे. तर या ठिकाणी मला काय करता येईल, इथे 1 आहे, पुन्हा किती 0j आणि पुन्हा किती 2k याच्यात ठेवता येईल, r बार मध्ये ठेवता येईल. मग तो ठेवलं तर बघा आता काय करता येईल सीएनो. तर यामध्ये काय करता येईल लक्षात घ्या. r बारच्या जागी जर मी घेतलं xi yj zk आणि पुन्हा 1 plus 2 lambda I 1 plus 2 lambda I 1 plus 3 lambda j 1 plus 4 lambda k is equal to 8 plus 3 lambda. ओके, आता मला सांगा since दिसते का खाली, yes, since the plane passes through 1,0,2, प्लेन जर 1,0,2 मधून पास होत असेल कोणता तिसरा प्लेन, तर x च्या जागी 1 y च्या जागी 0 आणि z च्या जागी 2 असा ठेवता येईल. मग ते ठेवून या दोघांचं काय करता येईल डॉट प्रोडक्ट केल्याने तुम्हाला पुन्हा ती व्हॅल्यू सुद्धा अलीकडे आणायचा. कोणाची किंमत भेटेल लॅम्बडाची. तो लॅम्बडाची किंमत पुन्हा तुम्हाला या इक्वेशन मध्ये ठेवता येईल. याला वाटल्यास इक्वेशन नंबर 1 सांगा याला. मग तुम्हाला काय करता येईल रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन काढता येईल. मग आता हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, एकच दिला त्याने स्पॉट मध्ये. आपण सांगतो ते आता जॉईन झाले त्यांच्यासाठी. हा एक प्लेन आहे, हा एक दोन प्लेन आहे आणि हे आपल्याला काढायचा, हे दोन प्लेन दिलेले याची इक्वेशन बघायचा. हा एक प्लेन दिलेला आहे, हा एक प्लेन दिलेला आहे, आपल्याला काढायचा तिसरा प्लेन. काय कंडिशन आहे, हा एक प्लेन दिलेला आहे याची इक्वेशन, हा प्लेनची इक्वेशन दुसरा. वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट थर्ड प्लेन which is present at the intersection of these two planes. आपल्याला तिसरा प्लेनची इक्वेशन काढायचं जे की या दोन्हीच्या प्लेनचा इंटरसेक्शन वर बसलेला आहे. तर करता येईल, काय करता येईल आणि हे जे प्लेन आहे हे 1,0,2 मधून काय आहे पास आहे त्याने सांगितलं. तिसरा जे प्लेनची इक्वेशन काढायचा तो 1,0,2 मधून पास आहे. तर या प्लेनची इक्वेशन काढायची.
तर यासाठी फॉर्म्युला सांगितलं, हा फॉर्म्युला आहे त्याचा r bar dot n1 bar plus lambda times n2 bar is equal to d1 plus lambda times d2. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? हा तिसरा प्लेन जे कोणावर बसलेला आहे, दोन्ही प्लेनचा इंटरसेक्शन वर. त्याच्यामध्ये हा n1 bar हा माझा p1, हा n2 bar हा माझा इथे d घेतला ना d2. तर काय असेल बघा, n1 bar प्लस लॅम्बडा टाइम्स n2 bar म्हणजे हा d1 म्हणजे 8 आणि लॅम्बडा टाइम्स d2 म्हणजे 3. इक्वेशन नंबर 1. नाउ याच्यामध्ये मी ijk चे कोएफिशिएंट कलेक्ट केले, 2 लॅम्बडा आणि ते 1, तर 1 प्लस 2 लॅम्बडा i कॉमन, 1 प्लस 3 लॅम्बडा j कॉमन, 1 प्लस 4 लॅम्बडा k कॉमन इज इक्वल टू 8 प्लस 3 लॅम्बडा एज इट इज. आता जैसा हा प्लेन 1 0 2 मधून पास आहे, तर हा पास आहे म्हणजे याच्यामध्ये xy ने पुढेच नाही. पास म्हणल्यावर हा 102 हा प्लेनची इक्वेशन काय करणार, सॅटिस्फाय करणार. पण तो ठेवायला xyz या इक्वेशन मध्ये नाही. मग xyz आणण्यासाठी प्लेनला 102 मधून पास करण्यासाठी आपण काय घेतला, हा r बार चा जागी आपल्याला माहिती आहे, r बार हा नेहमी काय असतो xi yj zk. कारण हा पॉइंट p असतो जे आपण मनाने घेतलेला आहे आणि ते पॉइंट p चे कोऑर्डिनेट्स काय असतात, xi yj zk. त्यामुळे हा r बार काय असेल, xi yj zk. तर r बार च्या जागी r बार चा वेक्टर ठेवला इनटू हा सगळं ऍज इट इज. आता पुन्हा मी काय सांगितलं, आता ज्याच्यासाठी घेतलेला आहे त्याचा वापर सिन्स द प्लेन पासेस थ्रू, कशातून पास आहे, 1 0 2 मधून पास आहे. तर हे पॉइंट्स याच्यामध्ये ठेवून द्यायचा. ठेवल्यानंतर काय भेटेल तो बघा, सी एन नॉट. आता मी हे पॉइंट पास केले तर मला काय भेटणार बघा, व्हेरी सिंपल वन. तर x म्हणजे 1 आहे, त्याला i म्हणजे 0 j, z म्हणजे 2k डॉट. आता याच्यामध्ये काय सेम सगळं 1 प्लस 2 लॅम्बडा i प्लस 1 प्लस 3 लॅम्बडा j प्लस 1 प्लस 4 लॅम्बडा k इज इक्वल टू 8 प्लस 3 लॅम्बडा. ठीक आहे. मग आता डॉट प्रोडक्ट घ्यायच्यामध्ये, तर इथे सुद्धा i j आणि k, इथे सुद्धा i j आणि k, दोघांचं काय घेता येईल आपल्याला, डॉट प्रोडक्ट. दोन वेक्टर्स काय घेता येईल, डॉट प्रोडक्ट. तर बघा सांगा i डॉट i 1, तर काय म्हटला 1 प्लस 2 लॅम्बडा, i चा कोएफिशिएंट किती आहे 1, 1 प्लस 2 लॅम्बडा इनटू 1, 1 प्लस 2 लॅम्बडा. ठीक आहे. त्यानंतर j वाला बघा 0 इनटू 1 प्लस 3 लॅम्बडा, हा काय झाला 0. ठीक आहे. प्लस त्यानंतर तिसरा बघा 2 इनटू 1 प्लस 4 लॅम्बडा, याला मला सॉल्व करावं लागेल. 2 इनटू 1 प्लस 4 लॅम्बडा, इथे पण लिहितो मी, इथे i चा कोएफिशिएंट 1, तर 1 इनटू 1 प्लस 2 लॅम्बडा, j चा कोएफिशिएंट 0, तर 0, 2 इनटू k चा कोएफिशिएंट 1 प्लस 4 लॅम्बडा इज इक्वल टू 8 प्लस 3 लॅम्बडा. ठीक आहे. बघा काय करते मला, याला मी सॉल्व करतो. असं भेटेल बघा 1 प्लस 2 लॅम्बडा 2 प्लस 8 लॅम्बडा, याला पण अलीकडे आहे ना, -8 - 3 लॅम्बडा इक्वल टू 0. तर लॅम्बडा वाले बघा 8 लॅम्बडा 2 लॅम्बडा 10 लॅम्बडा, 10 मधून 3 गेले तर किती आला 7 लॅम्बडा. कॉन्स्टंट बघा 1 आणि 2 3, 3 मधून 8 गेले तर किती -5 इक्वल टू किती 0. तर therefore लॅम्बडा किती आला सांगा 5/7. therefore लॅम्बडा इज इक्वल टू हाऊ मच, 5/7. राईट का बघा, यस, लॅम्बडा इज इक्वल टू किती 5/7. तर हे आलेली लॅम्बडाची किंमत बघा मी कसं केलं, या ठिकाणी आणलं लॅम्बडा वाले टर्म बघा, हे 8 आणि 2 10 लॅम्बडा, 10 मधून 3 गेले तर किती राहिले 7 लॅम्बडा. कॉन्स्टंट बघा 1 आणि 2 3, 3 मधून 8 गेले तर -5 इक्वल टू 0. जागा नसल्यामुळे तिकडे लिहिलं मी. तर इथून मला काय भेटलं, लॅम्बडाची किंमत भेटली 5/7. तर हे आलेली लॅम्बडाची किंमत मी कशामध्ये ठेवणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये. कारण इक्वेशन नंबर 1
हा काय आहे, हा इंटरसेक्शन ऑफ प्लेन आहे, म्हणजे दोन प्लेनवर बसलेला, इंटरसेक्शनवर बसलेला तिसरा प्लेनची इक्वेशन आहे. त्यामुळे आलेली लॅम्बडाची किंमत मी कशात ठेवणार, त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर मला काय भेटणार बघा, therefore 1 becomes 1 मध्ये ठेवलं तर मला काय भेटेल ते सांगा. लॅम्बडाच्या जागी लॅम्बडाची किंमत ठेवायला, तर मला भेटणार r बार डॉट, याला पण मी मला सॉल्व करता येईल पुन्हा किती, 1 प्लस 2 लॅम्बडा आय प्लस किती 1 प्लस 3 लॅम्बडा जे प्लस 1 प्लस 4 लॅम्बडा के इज इक्वल टू 8 प्लस 3 इंटू लॅम्बडा. लॅम्बडाच्या जागी लॅम्बडा, इथे एक लॅम्बडा राहिला मला वाटतं. ठीक आहे, आपण याला सॉल्व करू. एक काम करते, याला इक्वेशन नंबर 1 च्या जागी आपण इक्वेशन नंबर 2 काढली होती, याच्यात ठेवलं तर पुन्हा सिंपल जाईल, नाहीतर याच्यात ठेवलं तरी चालेल. प्रॉब्लेम मग काय असेल ते 1 मध्येच ठेवू आपण, ते डायरेक्ट ठेवतो. बघा काय होणार, आय प्लस जे प्लस के लॅम्बडा म्हणजे 5/7 2i 3j 4k. काय सांगेल बरं, एक तर तुम्हाला या इक्वेशन मध्ये ठेवता येईल 1 मध्ये, किंवा याच्या खालची स्टेप इक्वेशन नंबर 2 नाव देऊन त्याच्यामध्ये ठेवता येईल. दोघांपैकी एक 1 मध्ये ठेवला आपण समजा 8 प्लस 5/7 लॅम्बडाच्या जागी. तर सॉल्व देम, 7 ने मल्टिप्लाय करा, 7i प्लस 7j प्लस 7k, याला 5 ने मल्टिप्लाय करा, 5 दोन्ही 10 15 नंतर 20. ठीक आहे, इज इक्वल टू, ते क्रॉस करा, 8 56 56 प्लस 15 71/7. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय झालं बघा, इथे ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय केलं तर काय, दोन्ही बाजूने 7 ने मल्टिप्लाय केला, बरोबर आहे. दोन्ही बाजूने 7 ने मल्टिप्लाय केलं तर हा 7 काय झाला, कॅन्सल. तेव्हा ना कळालं की मी काय सांगितलं, वाटल्यास मी इथे बाजूला सॉल्व करून दाखवतो. हे बघा, याला मी इथे सॉल्व केलं, हे आता मला 71/7 क्रॉस करू. आता ज्यावेळेस मी प्रत्येक टर्मला 7 ने मल्टिप्लाय केलं तर हा 7 आहे, 7j 7k हे झालं. इथे 7 ने मल्टिप्लाय केलं तर हा 7 कॅन्सल, तर एवढा 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे सुद्धा मला 7 ने मल्टिप्लाय करावे, तर हा 7 आणि 7 कॅन्सल, म्हणजे फक्त किती राहिला 71. हे स्टेप कळाले का सगळ्यांना? व्हेरी सिंपल वन. बघा काय सांगाल याच्यामध्ये, काय केलं पहिल्यांदा, याचा क्रॉस केला लॅम्बडाच्या जागी 71/7 आला. याचा डिव्हिजनला 7 असल्यामुळे मल्टिप्लाय ईच टर्म बाय 7, प्रत्येक टर्मला 7, म्हणजे ही टर्म याला 7 ने मल्टिप्लाय केलं, ही टर्मला 7 ने मल्टिप्लाय केलं, हा 7 काढले म्हणजे फक्त 5 राहिला, हे 5 ने गुणाकार केलं. पुन्हा याला सॉल्व केलं 71/7 आला, याला 7 ने मल्टिप्लाय केलं तर हा 7 कॅन्सल, म्हणजे फक्त किती राहिला 71. आता याची ऍडिशन करा, तर फायनल प्लेन काय भेटणार बघा, 7i 10i 79, 7j प्लस 15j किती 22j, आणि 7k प्लस 20 27k is equal to 71, and this is the required equation of plane. This is the required equation of plane which is passing through the intersection of two planes. हा अशी प्लेनची इक्वेशन आहे जे की दोन प्लेनचा इंटरसेक्शन वर बसलेला आहे आणि जे की 1,0,2 मधून पास आहे. व्हेरी सिंपल क्वेश्चन इज देयर. लॅम्बडाची किंमत काढायचा, ते 1 किंवा 2 मध्ये ठेवता येईल. 1 मध्ये ठेवलं डायरेक्ट मी. तिसरी महत्वाची, लॅम्बडाला सॉल्व केलं 71/7 आल्यानंतर प्रत्येक टर्मला 7 ने मल्टिप्लाय केलं. 7i 7j 7k, हा 7 कॅन्सल, 5 ने मल्टिप्लाय झाला. इथे सुद्धा 7 ने मल्टिप्लाय केलं तर हा 7 कॅन्सल झाला, फक्त राहिला 71. तर सगळ्यांची ऍडिशन केली तर हा वेक्टर असा भेटला. तर असा आहे वेक्टर फॉर्म मध्ये जरी आलं आणि प्लेन एखाद्या पॉइंट मध्ये पास होत असेल, त्याच्यामध्ये फक्त महत्त्वाचं काय की यामध्ये r बारच्या जागी xi yj आणि zk घेणे. असा का घ्यायचा, कारण x yz च्या जागी आपल्याला जे व्हॅल्यूज ठेवायचा ते व्हॅल्यूज आपल्याला याच्यामध्ये ठेवता येईल. त्यामुळे ते आपल्याला r बारच्या जागी ठेवायचा आणि त्याच्यानंतर x yz ची व्हॅल्यू ठेवायचा, दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा,
हे दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतलं, सॉल्व्ह केलं तर कोणाची किंमत भेटते लॅम्बडाची, आणि ते कशात ठेवायचं इक्वेशन नंबर 1 मध्ये सॉल्व्ह केलं तर त्या तिसऱ्या प्लेनची इक्वेशन येऊन जाते. तर असा आहे हा एक बिट राहिला होता आपला इंटरसेक्शन ऑफ प्लेन 6.3 चा. मी याच्यावर नाही घेतलं तर तो एक्सरसाइज मध्ये प्रश्न नाही त्याच्यावर, त्यामुळे त्याला मी सेपरेट घेतला आज. ठीक आहे, आता आपण आपल्या याच्यावर येऊ नेक्स्ट बिट कडे. तर बघा ना, हाऊ टू फाइंड द नेक्स्ट बिट हियर. तर मला सांगा फॉर्म्युला पार्ट पाहिजे सर, फॉर्म्युला लक्षात आहे का? किती फॉर्म यायचे? इन शॉर्ट बघा जरा वेक्टर फॉर्म सांगा बरं याचा. वेक्टर फॉर्म, व्हाट इज वेक्टर फॉर्म? r bar dot n1 bar lambda times n2 bar is equal to d1 plus lambda times d2. I form कार्टेशियन फॉर्म सांगणे. एक प्लेन प्लस लैम्बडा टाइम्स दूसरा प्लेन इक्वल टू 0. आलं लक्षात? मग आता नेक्स्ट बिट लेतो आपण. नेक्स्ट बिट आहे अँगल बिटवीन टू प्लेन्स. नेक्स्ट बिट इज अँगल बिटवीन टू प्लेन्स. खूप सिंपल आहे, लक्षात घ्या. आता जेवढा पोर्शन राहिला ते खूप सिंपल राहिला. 6.4 एकच एक्सरसाइज राहिली याच्यामध्ये, आणि एक्सप्लेस मध्ये प्रश्न एवढे सोपे दिले की जर तुम्ही सगळे एक्सरसाइज करत असेल व्यवस्थित तर तुम्हाला मनाने ते प्रश्न सॉल्व्ह करता येईल. एवढं सोपे आहे एक्सप्लेस एक्सरसाइज. तर हा चॅप्टर संपायला झाला व्यवस्थित. हा चॅप्टर संपला की आपण लागेल त्याच्यावर जेई आणि सीईटीचे प्रश्न घेऊ. ठीक आहे, तर बघा अँगल बिटवीन टू प्लेन्सचा फॉर्म्युला. तर अँगल बिटवीन टू प्लेन इज नथिंग बट अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. म्हणजे दोन प्लेन मध्ये अँगल काढायचे असेल तर तो अँगल सेम राहणार जसा त्यांचा नॉर्मल मध्ये जे अँगल होणार तेच प्लेन मध्ये. जसं प्लेन मध्ये जर अँगल थीटा घेतला तर तोच अँगल कशामध्ये असेल त्यांचा नॉर्मल मध्ये असेल. हे महत्त्वाचं. तर बघा आता हाऊ टू फाइंड दॅट वन. So here now, so angle between two plane is nothing but very simple one. तर लक्षात घ्या कसा काढता येईल. तर फॉर्म्युला पहिले हेरलचा फॉर्म मध्ये सांगतो. द अँगल थीटा बिटवीन द प्लेन r bar dot n1 bar is equal to p1 and r bar dot n2 bar is equal to p2 is given by formula cos theta is equal to mod of n1 bar n2 bar n1 bar n2 bar divided by its magnitude. This is the formula for finding the angle between two planes. For acute angle between two planes, mod का घेतला असेल मी कारण हा अँगल काय असेल acute angle. ठीक आहे, तर कसा काढता येईल? एकदम सिंपल आहे. याकरिता आपण असा समजू की consider the two planes. याला प्रूव्ह करायचे असेल तर consider the two planes. एक प्लेन हा आणि एक प्लेन हा. त्यानंतर let theta be the angle between the two planes. Let theta be the angle between two planes. या दोन प्लेन मध्ये समजा अँगल काय आहे? थीटा आहे. त्यानंतर the angle between two plane is same as the angle between two plane is same as the angle between their normal vectors n1 bar and n2 bar. कंडिशन समजून घ्या. दोन प्लेनचा जे अँगल असेल तो सेम अँगल त्यांचा नॉर्मल मध्ये असेल n1 बार आणि n2 बार मध्ये. त्यामुळे या दोन नॉर्मल वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतो मी. n1 बार डॉट n2 बार इज इक्वल टू सांगा पहिले वेक्टरचा मॅग्नीट्यूड, दुसरे वेक्टरचा मॅग्नीट्यूड and then cos theta. सो therefore इथून cos theta ची किंमत काढता येईल. n1 बार n2 बार magnitude of n1 bar, magnitude of n2 bar. So it is the proof of that one. It is the proof of the angle between two planes. तर काय समजून सांगायला बघा. तर एक प्लेन असा असेल, एक प्लेन असा असेल, आणि या दोन प्लेन मध्ये अँगल काय असेल? थीटा असेल. तर कंडिशन काय? द अँगल बिटवीन टू प्लेन इज सेम ॲज द अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. जेवढा अँगल दोन प्लेन मध्ये असतील तेवढा सेम अँगल त्यांचा नॉर्मल मध्ये सुद्धा असेल. कळलं का? जेवढा अँगल त्यांचा प्लेन मध्ये असतील तेवढा अँगल त्यांचा कशामध्ये असतील? नॉर्मल मध्ये सुद्धा असेल.
तर कंडिशन काय मग हाय प्लेन त्या थीटा मध्ये अँगल बिटवीन दे तर आपण त्या दोघांचं डॉट प्रोडक्ट घेतलं डॉट प्रोडक्ट सगळ्यांना माहिती कसं घेतो डॉट प्रोडक्ट ए बार डॉट बी बार पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसरे वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि cos थीटा इथून तुम्हाला cos थीटा किंमत काढता येईल ए बार डॉट बी बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार ठीक आहे हा झाला अँगल बिटवीन टू प्लेन्सचा फॉर्म्युला त्यानंतर याच्यावर कंडिशन्स रिमार्क आहे रिमार्क आहे की ज्यावेळेस पहिला रिमार्क असा याच्यामध्ये पुस्तकात आहे पहिलीच कंडिशन दिली अँगल बिटवीन काय सांगितलं त्यांनी प्लेन्स म्हणजे हे दोन प्लेन कोणते हा पहिली प्लेन r बार डॉट n1 बार इज इक्वल टू p1 r बार डॉट n2 बार इज इक्वल टू p2 हे दोन प्लेन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहे सी द फर्स्ट प्लेन is perpendicular to the another plane काय कंडिशन आहे जेव्हा त्यांचे नॉर्मलचा डॉट प्रोडक्ट n1 बार डॉट n2 बार इज इक्वल टू 0 आहे याचा अर्थ आहे प्लेन्स काय एकमेकाला परपेंडिक्युलर आहे इफ n1 बार डॉट n2 बार इज इक्वल टू 0 ठेवून याच्यात बघा हा जर मी 0 ठेवलं तर 0 डिवाइड बाय एनी नंबर 0 मला किती आलं cos थीटा इज इक्वल टू किती 0 आणि सगळ्यांना माहिती आहे cos थीटा 0 म्हणजे किती cos 90 तर हा cos कॅन्सल थीटा इज इक्वल टू किती आलं 90 डिग्री तर जेव्हा दोन प्लेन्स परपेंडिक्युलर आहे त्याचा अर्थ आहे n1 बार डॉट n2 बार किती याच्यामध्ये 0 आहे हे लक्षात घ्यायचं 1 मिनिट